या तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही गुलाब, मोगरा यासारख्या फुलझाडांना महिन्यातून एकदा जरी केलात तरी झाडांची वाढ ही चांगली होऊन झाडावरती खूप सारी फुले येण्यासाठी ही मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाब, मोगरा या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी, झाडाच्या वाढीसाठी कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणती कीटकनाशक फवारायचे, या सगळ्या विषयाची माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। आता फेब्रुवारीपासून उन्हाळा हा चालू होतो आणि झाडांना भरपूर असे ऊन हे मिळत राहते। झाडांना भरपूर ऊन मिळाले म्हणजे झाडांची वाढ ही चांगली होते आणि झाड चांगले वाढले की कळ्या आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागत राहतात। मात्र आता फेब्रुवारीमध्ये त्यासाठी झाडावरती काही कामे करणे, योग्य ती खते देणे हे आवश्यक असते, तर झाडावरती भरपूर फुले लागतील। आणि मोगरा आहे तर एक उन्हाळी फुलझाड आहे, त्यामुळे या झाडावरती तर भरपूर अशी फुलेही लागत राहतात। कुंडीमध्ये लावलेल्या या झाडांना वेळोवेळी योग्य ती खते देणे हे आवश्यक असतेच, कारण आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच त्यांना पोषक तत्वेही मिळत राहतात। मात्र त्याचबरोबर या झाडावरती काही कामेही करावी लागतात। त्यामध्ये करायचे काम म्हणजे या झाडांची ही छाटणी करावी आणि छाटणी करताना झाडाच्या ज्या उंच वाढलेल्या फांद्या असतात त्या वरच्या बाजूने थोड्या म्हणजेच एक 4 ते 5 इंच एवढ्या कट कराव्या, म्हणजे त्या फांदीवरती अजून खूप सारे नवीन फुटवे येतील, नवीन फांद्या तयार होतील आणि झाडावरती जी पण कळ्या किंवा फुले लागतात ती या नवीन फांदीवरतीच लागत असतात। जुन्या फांदीवरती फुले ही अगदीच कमी लागतात। झाडाची छाटणी केल्यानंतर अशा प्रकारे त्याच्यावरती खूप सारे नवीन फुटवे येतात। मात्र या कोवळ्या पानावरती किंवा ज्या कळ्या येतात त्या कळ्यावरती आपल्याला कीड देखील लागलेली पाहायला मिळते। तर झाडावरती कीड लागू नये म्हणून त्याच्यावरती कीटकनाशक हे फवारावे, कारण झाडावरती जर कीड लागली तर झाडाची वाढ ही होत नाही। तर त्यासाठी आपल्या घरामध्ये जो बेकिंग सोडा आहे किंवा हळद आहे त्याचा तुम्ही कीटकनाशक म्हणून वापर करू शकता। तर आज मी या झाडावरती कीटकनाशक म्हणून या बेकिंग सोड्याचा वापर हा करणार आहे। बेकिंग सोड्याचा वापर करताना 1 लिटर पाण्यामध्ये फक्त अर्धा चमचा बेकिंग सोडा मिक्स करून त्या पाण्याचा फवारा जर तुम्ही या झाडावरती केलात तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जातेच, पण झाडावरची जी पाने आहेत ती हिरवीगार चमकदार होण्यासाठी ही मदत होते। तर अशा प्रकारे आपल्या घरातील वस्तूंचा वापर करून देखील कीटकनाशक तयार करून त्याचा फवारा तुम्ही झाडावरती करू शकता। आता आपण झाडांच्या वाढीसाठी व भरपूर फुले येण्यासाठी ज्या खतांचा वापर करणार आहोत त्यातील हे जे पहिले खत आहे ते म्हणजे मी शेणखतापासून हे लिक्विड खत तयार केलेले आहे। हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे ते 2 दिवस पाण्यामध्ये अशा प्रकारे हे भिजत ठेवायचे, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ते पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। अशा प्रकारे लिक्विड खते जर तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये दिलीत तर ती एखाद्या टॉनिक प्रमाणे हे काम करत असतात। शेणखतापासून लिक्विड खत तयार केल्यानंतर देखील त्याचा डायरेक्ट झाडावरती वापर न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर हा झाडांसाठी हा करायचा आहे, कारण हे तयार केलेले जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते। म्हणजे जर 1 मग तुम्ही हे लिक्विड खत घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून 2 ते 3 मग हे साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर झाडांना करायचा आहे। आता आपण याच्यामध्ये अजून एक वस्तू मिक्स करणार आहोत ते आपण पाहणार आहोतच, पण झाडांवरती काही कामे करावी लागतात। त्यामध्ये एक म्हणजे झाडाच्या या कुंडीतील माती देखील अधूनमधून म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची, म्हणजे झाडाच्या कुंडीतील माती आहे ती भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतात। त्याचबरोबर माती हलवल्यामुळे वरच्या बाजूची जी माती आहे ती उन्हाने तापते, गरम होते आणि आपल्या या मातीमध्ये बुरशी, कीड लागण्याचे प्रमाण देखील ही कमी होते। आता आपण या शेणखतापासून लिक्विड खत जे तयार केलेले आहे त्याच्यामध्ये ही जी दुसरी वस्तू मिक्स करणार आहोत ती म्हणजे ही तुरटी आहे। तुरटी ही कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळते। तुरटी देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहे, कारण तुरटी ही आम्लयुक्त असते आणि याचा वापर जर आपण झाडांसाठी केला तर ही झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती आम्लयुक्त करण्याचे काम करत असते आणि झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच आवश्यकता असते। मात्र या तुरटीचा वापर देखील अगदी प्रमाणशीर करायचा असतो, जास्ती वापर करायचा नाही, त्यामुळे झाडांना नुकसान होण्याची देखील शक्यता असते आणि वापर करताना देखील फक्त महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदाच करायचा आहे।
आता मी जे हे शेणखतापासून लिक्विड खत तयार केलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 1 पाव चमचा म्हणजे 1 चुटकीभरच या तुरटीचा वापर हा करायचा आहे। अशा प्रकारे हे शेणखतापासून तयार केलेले लिक्विड खत आणि ही जी तुरटी आहे ती पाण्यामध्ये ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आपण गुलाब मोगरा या झाडांना द्यायचे आहे। मात्र देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करायची, म्हणजे आपण दिलेली जी पण खते आहेत ती मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होतात। आणि हे देण्याचे प्रमाण म्हणजे 10 ते 12 इंचाचे एका कुंडीसाठी फक्त 1 मग या प्रमाणामध्ये हे खत आपल्याला महिन्यातून एकदा द्यायचे आहे। तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपल्या झाडांची वाढ होऊन झाडे फुलांनी अगदी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।